ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र याने या आताचे महाआघाडी आहे त्यांना त्यांनी एक पत्र दिलं आहे 17 मागण्याचं, की त्यामध्ये अशा बेकार मागण्या आहेत की हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधीसुद्धा मागण्या आहेत की गोवंश हत्या कायदा उठवा, संघावर बंदी आणा, आणि ज्या वेळेला एखाद्या हिंदू मुलीसोबत मुस्लिम मुलगा लग्न करतो त्याला 25 लाख रुपयाचा विमा द्या आणि त्यांना परत 5 लाख रुपये लग्नाची त्यांना द्या. म्हणजे यांचा विषय काय, यांना धर्मसमभाव नको आहे, यांना जेवढं होईल तेवढं मुस्लिमांचं राज्य पाहिजेत. आणि हे सर्व मागण्या आपला महाराष्ट्राचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या हिंदू मुलीशी जर मुसलमान मुलगा जर लग्न केला तर 5 लाख रुपयाचा विमा द्या आणि 25 लाखचा विमा द्या आणि 5 लाख रुपये त्यांना द्या. म्हणजे ही मागणी मान्य केली आहे. मग नाना पटोलेने जरी सगळ्या मागण्या मान्य केल्या असतील, शरद पवारने मागण्या मान्य केल्या असतील, उद्धव ठाकरेंनी मागण्या केल्या असेल, मी त्यांना सर्वांना एक प्रश्न विचारतो, तुमच्या घरातल्या जे काय मुली आहेत ते मुसलमानांना द्या, त्यांच्याशी लग्न करायला लावा, जावाई करून घ्या मुसलमानांना, आम्ही कुठं तुम्हाला अडवतोय. पण तुम्ही हिंदू धर्माच्या भावनेशी खेळलात मागण्या मान्य करून, त्याबद्दल महाआघाडीचा पहिला मी निषेध व्यक्त करतो. हे सर्व काही चाललेलं आहे ते जे त्यांचा जे अध्यक्ष आहे त्याला ही लढाई विकासाच्या कामावर न घेऊन जाता त्याला धर्मावर कसं घेऊन जाता येईल, हिंदू मुस्लिम कसं करणं होईल ह्यावर त्यांचं लक्ष आहे. पूर्वी त्यांनी गुपित करत होते, आता ओपनमध्ये उतरले. आमच्या हाती त्यांचं पत्र लागलेलं आहे काय, त्याच्यामध्ये सरळ त्यांनी दिलेले आहेत की 3 तलाकचा कायदा रद्द करा. ते राहू दे, त्यांचा विषय होता. पण मुस्लिम युवकांनी हिंदू, मराठा, जैन, शीख, दलित, आदिवासी महिलाशी मुलीशी लग्न केल्यास नवी जोडप्यात अंतर्गत प्रोत्साहन योजना धर्तीवर 5 लाख रुपयाचं प्रोत्साहन द्या. म्हणजे इथं त्यांना इस्लामिक राष्ट्र करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर सुद्धा मशिदी उभा करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्लेसुद्धा त्यांना हस्तगत करायचे आहेत. वक्फ बोर्ड कायदा आणू द्यायचं नाही आहे त्यांना. वक्फ बोर्डच्या अंडरखाली जेवढ्या जमिनी आहेत जेवढे मंदिराचे जमिनी, ट्रस्टची जमिनी सगळ्या आमच्या नावावर करा असे त्यांनी मागण्या मागितलेत. आणि तो नाना पटोलेसारखा हरामखोर माणूस त्यांनी या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या. त्या हरामखोराला म्हणतो तुझं घर दे वक्फ बोर्डाला. अरे हरामखोरा, तुझ्या मुलीचं लग्न करून दे, जावाई कर त्याला. का गं तू इथे आमच्या हिंदू भावनेशी कळतो. मी तर म्हणतो उद्धव ठाकरे हा तर बाळासाहेब ठाकरेचा मुलगा आहे का नाही. आज संशय ते कुठं तर मातोश्रीपासून त्यांनी चालला होता लहान असताना, त्याला बाळासाहेबांनी उचलून घेतलं असा आम्हाला संशय येतो आज. पण बाळासाहेब ठाकरेचा चेहरा बी त्याला मिळता जुळता नाही आम्हाला. त्याच्यावरून बी आम्हाला संशय आहे की हे सर्व काही मागण्या ज्या वेळेला तुम्ही मान्य करता त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे हिंदू विरोधी आहात, पूर्णपणे तुम्ही मुसलमानचे वेश धरून हिंदूमध्ये राहत आहात असं मी ठाम तुमच्यावर बोलतोय. आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्याला, की ह्या नाना पटोलेवर गुन्हा दाखल करा आणि आचारसंहिता गुन्हा दाखल करून जी संघटना आहे ऑल इंडिया उलमा बोर्ड याच्यावर अतिरेक्यानुसार यांच्यावर कारवाई व्हावी, अतिरेकी संघटना जाहीर करा आणि यांच्यावर पूर्णपणे बंदी आणा आणि जे कोण चेअरमन व्हाईस चेअरमन जे का असतील त्यांना अटक करा. कारण की सरळ हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं यांचं कारस्थान चालू आहे आणि संपूर्ण वक्फ बोर्डाच्या नावाखाली सगळं हिंदुस्थान महाराष्ट्र त्यांना ताब्यात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने नोमानीने ज्या पद्धतीने फतवा काढला त्याच पद्धतीनं एक आदेश जरांगेने काढला. नोमानी आणि जरांगे यांच्याकडे तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीकडे कसं बघता. ज्या वेळेला त्यांची जरांगे पाटलांनी रायगडवर गेले, ज्यावेळेला मराठा आरक्षण 10% मिळाल्यानंतर त्यांच्या आनंद यासाठी रायगडवर गेले, त्यावेळेस त्यांनी म्हणले की मराठा आरक्षण आताचा विषय झाला, आता मुसलमानच्या आरक्षणासाठी मी सरकारच्या पाठीमागे लागणार आहे. त्याच दिवशी जरांगे पाटलाचं आम्हाला नीतिमत्ता कळेल आणि जरांगे पाटील आमच्या मनातनं उतरला. जरांगे पाटील कोण आता आम्ही ओळखणार नाही, कारण की जो हिंदू हेत की बात करेगा वही देश पे राज करेगा, हेच आमचं उद्गत आहे आणि तेच शेवटपर्यंत आम्ही राहणार. आज जे त्यांच्या मागण्या आहेत त्याला आम्ही आता ठराठर फाडून टाकतो आणि ह्या पुढे जर त्यांनी शांतपणा केला तर जसे तसे आम्ही उत्तर देऊ. जय श्रीराम. Like, subscribe, click on the bell.